म्हणजे सगळ्यांना शुभ सकाळ. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. सध्या थंडी खूप पडते आणि आज होता रविवार. म्हटलं काय बनवायचं चहाबरोबर खायला, म्हणून आयडिया आली की फ्रीजमध्ये साबुदाणे आहेत, त्याचं काहीतरी बनवूया. म्हणून साबुदाणे घेतले हवे तेवढे, पॅन गरम करत ठेवला आणि साबुदाणे थोडेसे असे परतवून घ्यायचे, त्यांचं ओलपणा निघून जाईपर्यंत. परतवून झाले की ते एका मिक्सीमध्ये काढायचे आणि त्याची पूड करून घ्यायची. पूड करून झाली की एका प्लेटमध्ये काढून ती पूड त्याच्यामध्ये उकडलेले 2 बटाटे किसून घालायचे. साबुदाण्यापासून तर आपण खिचडी किंवा साबुदाणे वडे हे तर कायमच पदार्थ असतात. ते तर जीवनातले असे 2 पदार्थ ठरलेलेच आहेत साबुदाण्यापासून. म्हणून आज विचार केला की काहीतरी असं वेगळं करूया. तर इथे 2 बटाटे असे किसून घेतलेत. ते दोन्ही बटाटे किसून झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये बारीक चिरलेल्या 2 हिरव्या मिरच्या आणि काश्मीरी लाल तिखट, त्यानंतर चवीपुरतं मीठ, हे सगळं मिश्रण एकत्र असं मिक्स करून घ्यायचं आणि त्याचा असं कणकेसारखा गोळा करून घ्यायचा. म्हणजे आपण चपातीचं पीठ कसं मळतो तसं. आता हे कोरडं असल्यामुळे थोडंसं असं पाणी त्याच्यावर टाकून हा एक गोळा करून घ्यायचा, म्हणजे ते सगळं असं एकत्र होईल. चांगलं असं हाताने मळायचं ते. हा बघा, हा गोळा झाला आहे. आता आपण तो लाटायला घेऊ. लाटताना पण आहे ना, ते पोलपाट आहे ना, ते माझं पुढे जात होतं. खाली असा फडका घ्या, मी विसरलो नंतर फडका घ्यायला. आणि एकदम अशी गोल आकार येणार नाही, तो आपण हातानेच करायचा आणि असं कटिंग करून घ्यायचं उभं. त्याचे असे भाग करून घ्यायचे मस्तपैकी. आता हे मोठमोठे झाले आहेत, तर तुम्हाला हवं तर तुम्ही मध्यभागून पण ते कापू शकता. तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही करा. हे बघा, हे तयार झालेत. आता एका प्लेटमध्ये आपण काढू. सगळे असे प्लेटमध्ये काढून झाले की मग ते आपण तळण्यासाठी सुरुवात करू. हे बघा, कढईमध्ये तेल पण गरम झाले. तर आता एक ते सोडू आपण त्यात. मस्तपैकी कुरकुरीत होतात हे. थंडीमध्ये आणि चहाबरोबर, सॉसबरोबर, टॅमॅटो सॉसबरोबर किंवा चटणीबरोबर खायला खूप छान. आणि संडेचा हा बेत म्हटल्यावर खूपच छान वाटतं. सगळ्यांनी बसून मिळून असं खाण्यासाठी नाश्ता. दररोज कांदा पोह्यांचा पण कंटाळ येतो. हे बघा, आता व्यवस्थित ते भाजले गेले आहेत, मस्त कुरकुरीत झाले. ते टिश्यू पेपरवर काढू, म्हणजे त्याचं तेल हे होईल. परत दुसरे आहेत ते सोडूया. असे नक्की करून बघा, खूप छान होतात. हे बघा, मध्यम आचेवरच तळून घ्यायचे, म्हणजे आतमधनं पण ते व्यवस्थित भाजले जातात. हे बघा, झाले आहेत. रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की सांगा. माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि लिंक शेअर करा.